नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मनोज मंडलिक, तुमचा शेतकरी भाऊ स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज या ठिकाणी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहेत, नवीन माहितीसोबत। तर आजचा आपला विषय असा आहे की या ठिकाणी 2 एकर उन्हाळ कांद्याची लागवड केली आहे। आता लागवड केल्यानंतर जे आंबावणीचं जे पाणी असतं, दुसरं पाणी आपण ज्याला म्हणतो, त्या पाण्याला या ठिकाणी खताचं व्यवस्थापन केलं आहे। आता खताचं व्यवस्थापन केलं आपण, त्यासाठी कोणतं खत वापरलं तर बघा, या ठिकाणी आपण तुम्ही बघू शकतात 12-32-16 आणि सिलिकॉन वापरलं आहे। आता 12-32-16च का वापरलं आहे? कारण 12-32-16 मध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे 3 घटक असतात, ज्याला आपण NPK असं म्हणतो। या घटकामुळे काय होतं का जी कांद्याची जी काळोखी ती या ठिकाणी लवकर येते, आणि त्याला सोबत आपण या ठिकाणी घेतलं आहे सिलिकॉन। आता सिलिकॉनचे कार्य आहे, जी मुळी असते, पांढरी मुळी, ती अधिक या ठिकाणी चालावी म्हणून आपण दोन्हीचं या ठिकाणी कंबाईन केलं आहे। दोन्ही डोस एकत्र केल्यामुळे कांद्याची जी टिकवणी क्षमता असते, ज्याला आपण म्हणतो, किंवा जी काळोखी असते, ती या ठिकाणी दीर्घकाळ या ठिकाणी राहते। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण सर्वप्रथम 12-32-16 आहे ही आपण या ठिकाणी पूर्णपणे खाली करायचं आहे। त्यामध्ये आपण सिलिकॉन मिक्स करतोय। अशा प्रकारे पूर्ण या ठिकाणी दोन्ही कंबाईन आपण मिक्स करून घ्यायचं आहे, कारण जेणेकरून आपल्याला पिकाला जी खाद द्यायची, तर दोन्हीचं या ठिकाणी जर कॉम्बिनेशन चांगल्या प्रकारे झाले तर लवकर आपल्या ठिकाणी पिकाची जी वाढ आहे, जी ग्रोथ आहे, ती आपल्या ठिकाणी लवकर दिसून येते। मित्रांनो, आतापर्यंत जी माहिती आहे ती तुम्हाला कशी वाटली खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि व्हिडिओमध्ये अजून माहितीसाठी तुम्ही माझ्यासोबत व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा। तर मित्रांनो, यामध्ये अजून 2 घटक आपल्याला ॲड करायचे, एक मायक्रोन्यूटन आणि दुसऱ्या ठिकाणी मॅग्नेशियम। हे दोन्ही घटक या ठिकाणी आपल्याला मिक्स करायचे या खादीमध्ये। आता यावेळेस मी या ठिकाणी मला बॅगा उपलब्ध नाही झाल्या, म्हणून मी या ठिकाणी माझ्या घरून येताना बकेटमध्ये मी मायक्रोन्यूटन आणि मॅग्नेशियम दोन्ही या ठिकाणी सोबत आणले। ते पण आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या मिक्स करू, जेणेकरून आपल्याला लवकर या ठिकाणी रिझल्ट येऊ शकतो। मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही कांद्याला खत टाकू शकतात। प्रकारे पूर्णपणे या ठिकाणी खत टाकून झालं आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा, आणि अशाच नवनवीन भविष्यामध्ये येणाऱ्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद।